नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपण आपल्या मॅथमॅटिक्स सब्जेक्ट कडे आता पुन्हा येऊया. आपण आपला जो टॉपिक नंबर 7 लिमिट हा खूप चांगल्या प्रकारे समाप्त केलेला आहे. सर्व एक्सरसाइज, सर्व थेरॉटिकल कन्सेप्ट आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत. आणि जर आपला लास्ट सेशन आपण जर पाहिला तर आपला जो लास्ट सेशन होता त्यामध्ये मी तुम्हाला मॅपिंग ऑफ द चॅप्टरची मॅपिंग एकमेकांसोबत कशा प्रकारे केली जाते हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. सो मी रिक्वेस्ट करेल त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना आज कंटिन्युटी शिकायचं आहे त्यांनी लिमिटचे जे प्रीवियस व्हिडिओज आहेत हा लिमिट खूप चांगल्या प्रकारे समजावून या. जर त्यात तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. सो आपल्याला लिमिट समजल्यानंतर ज्या टॉपिक कडे वळायचं आहे त्या टॉपिक आहे आपला कंटिन्युटी. मग आता कंटिन्युटी म्हणा किंवा कंटिन्युअस म्हणा, एखादी गोष्ट कंटिन्युअस असते म्हणजेच काय असते किंवा आपण आपल्या डेली लाईफमध्ये कंटिन्युटी हा शब्द कुठे वापरतो? अनब्रोकन, म्हणजे अशी गोष्ट जी ब्रेक नसतो, तिला जी थांबत नाही, सातत्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असेल, जसे आपले व्हिडिओज सातत्याने येत असतात, कंटिन्युअस व्हिडिओज येत असतात, आपण म्हणतो हा ठीक आहे, ही कन्सेप्ट कंटिन्युअसली झालेली आहे आमची आणि खूप छान समजलेली आहे. सो त्याच प्रकारे इथे फंक्शनमध्ये देखील काय असतं? फंक्शनमध्ये देखील असते कंटिन्युटी. मग काय एक्झाम्पल सांगू शकतो आपण कंटिन्युटीसाठी? कंटिन्युटीसाठी आपण काय सांगू शकतो? अँड अनब्रोकन रोड्स बिटवीन सिटीज. दोन सिटीज मध्ये कुठे एक दोन सिटी घेतल्या आपण, ए अँड बी. ह्या दोन सिटीज एकमेकांना कनेक्ट केलेल्या आहे व्हाया रोड. तर आपण पाहिले का ह्या रोड मध्ये कुठे ब्रेक असतो? म्हणजे या प्रकारे कुठेतरी एखाद्या रोड मध्ये थोडासा ब्रेक आपण घेतलेला आहे. म्हणजे हा जो रोड आहे हा या प्रकारे आणि या प्रकारे आहे. सो जर ब्रेक असेल तर आपण दोन सिटीज मध्ये जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकत. दॅट मीन्स अनब्रोकन, हा इथे ब्रेक झालेला आहे. मग आपल्याला काय पाहिजे? कंटिन्युअस, दॅट मीन्स अनब्रोकन. म्हणजेच तुम्ही रोडचं एक्झाम्पल घेऊ शकता किंवा काय एक्झाम्पल सांगू शकता? रेल्वे ट्रॅक्स. आपण रेल्वे ट्रॅक सुद्धा काय म्हणतो? विच इज अ कंटिन्युअस. आले लक्षामध्ये? म्हणजे कंटिन्युटी म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? कंटिन्युटी म्हणजे अनब्रोकन, जे ब्रेक झालेलं नाही किंवा कन्सिस्टंट म्हणतो आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये आपण त्याला काय म्हणणार? कन्सिस्टंट एक्झिस्टन्स. म्हणजे काय? कन्सिस्टंटली ती व्हॅल्यू एक्झिस्ट झाली पाहिजे. मग आता फंक्शनची कंटिन्युटी, मग हे फंक्शन कशा प्रकारे कंटिन्युअस असणार आहे ही टॉपिक किंवा ही कन्सेप्ट आपल्याला ह्या कंटिन्युटी चॅप्टर मध्ये शिकायची आहे. मग फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा ग्राफ घेतला, हिअर आय एम टेकिंग टू टाइप ऑफ अ ग्राफ. इथे आपण काय करूया? दोन टाइपचे ग्राफ पाहूया. दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज युअर वाय ऍक्सिस. इफ आय एम टेकिंग दिस टाइप ऑफ ग्राफ, this is your end point, starting point, and this is your end point. We are taking starting point A and end point B. So this is your first function. आणि दुसरं फंक्शन आपण इथे घेऊया ज्यामध्ये आपल्याला फंक्शनची कंटिन्युटी लक्षात येईल. हा आहे आपला y ऍक्सिस आणि हा आहे आपला x ऍक्सिस. मग यामध्ये आपण काय करूया? यामध्ये आपण थोडंसं डिफरंट टाइप ऑफ फंक्शन घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काय केलेलं आहे? आपण इथे दोन टाइपचे फंक्शन्स घेतलेले आहेत. इथे मी एक y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फर्स्ट फंक्शन घेतलेलं आहे आणि इथे मी याला म्हणेल y1 इज इक्वल टू f1 ऑफ एक्स. आता आपण काय केलेलं आहे? दोन फंक्शन्स ड्रॉ केलेले आहेत इथे. मग कंटिन्युटीची डेफिनेशन आपण काय पाहिली सिंपल लँग्वेज मध्ये किंवा आपल्या डेलीच्या लाईफ मध्ये आपण कंटिन्युटी हा शब्द कुठे पाहिला? आपण पाहिलं अनब्रोकन. मग इथे जर आपण दोन ग्राफ आपण ऑब्झर्व करतोय, पहिल्या क्षणी तुम्ही मला सांगू शकता की या दोन ग्राफ मध्ये कुठला ग्राफ आपला कंटिन्युअस आहे आणि कुठला ग्राफ हा कंटिन्युअस नाही. जर ए डायग्राम आपण पाहिली तर ए मध्ये आपल्या ए सिटी पासून बी सिटी पर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ब्रेक आपण घेतलेला आहे का? नाही. कुठेही आपण आपल्या ग्राफला ब्रेक करत नाही. म्हणजेच काय? तर आपला जो ग्राफ आहे हा ग्राफ कसा आहे? अनब्रोकन आहे. आणि हा ग्राफ जर अनब्रोकन असेल तर आपलं जे फंक्शन आहे हे फंक्शन काय म्हणतो आपण या फंक्शनला? या फंक्शनला आपण म्हणतो कंटिन्युअस फंक्शन. सिमिलरली जर आपण बी ग्राफ मध्ये आलात तर बी ग्राफ मध्ये दिस इज युअर स्टार्टिंग पॉइंट ए and this is your end point B.
ए पॉइंटपासून बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी तुमचा जो ग्राफ आहे हा ग्राफ कितीतरी ठिकाणी काय होत चाललाय, ब्रेक होत चाललेला आहे. फॉर एक्झाम्पल आपला ग्राफ इथे ब्रेक झालेला आहे, इथे ब्रेक झालेला आहे, इथे ब्रेक झालेला आहे, सिमिलरली इथे ब्रेक झालेला आहे. मग इतके ब्रेक्स जर या ग्राफमध्ये येत असतील तर आपण ह्या ग्राफला कंटिन्युअस ग्राफ म्हणू का? तर नाही, आपण या ग्राफला कंटिन्युअस ग्राफ म्हणणार नाही. म्हणजेच आपलं जे हे फंक्शन आहे हे फंक्शन आपलं कंटिन्युअस फंक्शन होणार नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा ग्राफ पाहून लक्षात आलं की कंटिन्युटी अँड डिसकंटिन्युटी किंवा कंटिन्युअस असणं आणि कंटिन्युअस नसणं ही काय कन्सेप्ट आहे. आता हे समजल्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते पाहायचं आहे ॲक्च्युअल थेरॉटिकल डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी आहे म्हणजेच एखाद्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन केव्हा म्हणणार. आताच आपण पाहिलं की ब्रोकन अनब्रोकन. मग एखाद्या फंक्शनला एखादं फंक्शन ब्रेक होतं किंवा ब्रेक होत नाही हे आपण कशा प्रकारे चेक करणार. तर यासाठी आपल्याकडे एक डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन आपल्याला काय सांगते, तर ही डेफिनेशन आपल्याला काय सांगते, लेट एफ ऑफ एक्स, कुठलंही एक फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस. तर या फंक्शनला मी कंटिन्युअस फंक्शन केव्हा म्हणणार, ॲट अ पॉइंट एक्स इज इक्वल टू ए. फंक्शन हे कंटिन्युअस एका पर्टिक्युलर पॉइंटला किंवा एखाद्या इंटरवलमध्ये असतं किंवा एखाद्या स्पेसिफिक व्हॅल्यूसाठी आपण चेक करणार आहोत. सो या एफ ऑफ एक्स फंक्शनला या पॉइंटला कंटिन्युअस आहे असं आपण केव्हा म्हणणार, इफ द फॉलोइंग 3 कंडिशन्स, जर तुमच्या दिलेल्या फंक्शननी या 3 कंडिशन्स सॅटिस्फाय केल्या, आर सॅटिस्फाईड, जर दिलेल्या फंक्शननी या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर अशा फंक्शनला आपण काय म्हणणार, तर अशा फंक्शनला आपण म्हणणार कंटिन्युअस फंक्शन. मग कुठल्या कंडिशन्स आहेत, सो द कंडिशन नंबर 1 इज एफ इज डिफाइंड ॲट एव्हरी पॉइंट ऑन अन ओपन इंटरवल कंटेनिंग ए. म्हणजे कुठलाही ओपन इंटरवल आपण जर घेतला ज्यामध्ये कोणती व्हॅल्यू असेल माझी ए. आता एच आपण का घेतली, बिकॉज ऑफ वी आर चेकिंग द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू ए. आपण ए साठी चेक करतोय. सो इथे आपण असा ओपन इंटरवल घेणार ज्यामध्ये माझी ए ची व्हॅल्यू असेल. आणि पहिली कंडिशन आपल्याला काय सांगते की व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला आपण फंक्शनला काय करू शकतो, डिफाइन करू शकतो प्रत्येक पॉइंटला. इन शॉर्ट आपण याला फक्त कशा प्रकारे लिहू शकतो, इन शॉर्ट आपण याला म्हणू शकतो एफ ऑफ ए एक्झिस्ट. म्हणजे पूर्ण ओपन इंटरवल मध्ये तुमचा एफ ऑफ ए काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. आता एखादी व्हॅल्यू एक्झिस्ट होते म्हणजे काय होतं, तर कुठलीही व्हॅल्यू इथे पाहूया आपण की एक्झिस्ट किंवा एक्झिस्टन्स याचा अर्थ काय असतो की कुठलीही व्हॅल्यू एक्झिस्ट करते किंवा त्याचा एक्झिस्टन्स आहे. म्हणजे काय, तर कुठलीही व्हॅल्यू मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कुठलीही व्हॅल्यू एक्झिस्ट होते, दॅट मीन्स नायदर इन्फिनिटी नॉर मायनस इन्फिनिटी. ह्या 2 व्हॅल्यू सोडून आपल्या लिमिटची व्हॅल्यू काहीतरी फायनाईट नंबर आली पाहिजे, त्याला आपण काय म्हणणार, एक्झिस्ट. जर तुमची व्हॅल्यू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू कुठेतरी इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी येत असेल तर तुमची फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉइंटला एक्झिस्ट होत नाही. मग त्यासाठी आपण काय म्हणणार, एफ ऑफ ए डज नॉट एक्झिस्ट. सो हे झाला एक्झिस्टन्सचा मुद्दा की व्हॅल्यू एक्झिस्ट होते म्हणजे काय होतं. सो या प्रकारे आपण काय म्हणणार, एफ ऑफ ए इज एक्झिस्ट अँड दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. ही काय होती आपली फर्स्ट कंडिशन ऑफ द कंटिन्युटी. सेकंड कंडिशन काय सांगते आपल्याला, सेकंड कंडिशन सेज दॅट लिमिट ऑफ दिस फंक्शन ॲट एक्स टेंड्स टू ए इज एक्झिस्ट. पुन्हा इथे काय मुद्दा आलेला आहे आपला, एक्झिस्ट आलेला आहे. म्हणजेच काय, जर एक्स टेंड्स टू ए ला आपण त्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू चेक केली तर ही लिमिटिंग व्हॅल्यू काय यायला पाहिजे, काहीतरी फायनाईट नंबर यायला हवी. इट नॉट इक्वल टू प्लस इन्फिनिटी और मायनस इन्फिनिटी. म्हणजे या लिमिटिंग व्हॅल्यू प्लस इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी नाही आली पाहिजे. त्यावेळेस आपण काय म्हणणार, दिस लिमिट इज अ एक्झिस्ट. आणि एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला, एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला. जर हे दोघंही इक्वल असेल
तर आणि तरच आपण काय म्हणणार, द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a. सो काय सांगते आपल्याला डेफिनेशन, आपल्याला डेफिनेशन सांगते लेट f ऑफ x इज सेड टू बी अ कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a व्हेन, कधी कंटिन्युअस असेल, इफ द फंक्शन सॅटिस्फाईज द थ्री कंडिशन. सो विच आर थ्री कंडिशन. फर्स्ट कंडिशन इज युअर f ऑफ a एक्झिस्ट. फंक्शन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यूला काय पाहिजे, डिफाईन झालं पाहिजे, फंक्शनचं लिमिट डिफाईन झालं पाहिजे आणि फंक्शनची व्हॅल्यू ॲट अ पॉइंट आणि त्याची लिमिटिंग व्हॅल्यू दोन्हीही काय यायला हवे. ह्या दोन्हीही व्हॅल्यू जर आपल्या इक्वल येत असेल तर आपण काय म्हणणार, आपल्या फंक्शन काय आहे, आपलं फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण इथे म्हणू शकतो. दॅट मीन्स दिस इज द डेफिनेशन ऑफ युअर कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन. मग आता कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन जर असेल तर आपण काय म्हणणार, कंटिन्युटी फ्रॉम राईट अँड कंटिन्युटी फ्रॉम लेफ्ट. ज्या प्रकारे आपण पाहिलं की आपल्याकडे काय होतं, राईट हँड लिमिट अँड लेफ्ट हँड लिमिट, त्याच प्रकारे आपण इथे काय म्हणणार, राईट हँड कंटिन्युटी अँड लेफ्ट हँड कंटिन्युटी. बिफोर राईट हँड अँड लेफ्ट हँड कंटिन्युटी आपण काय करूया, कंटिन्युटीचं एक सिंपल एक्झाम्पल पाहूया की कुठल्याही फंक्शनची कंटिन्युटी. ठीक आहे सर, तुम्ही थ्री कंडिशन्स तर सांगितल्या की ह्या थ्री कंडिशन्स आहेत माझ्या, ह्या थ्री कंडिशन्स वापरायच्या कशा हे आपल्याला पाहायचं आहे. मग मी एक नॉर्मल एक नॉमिनल फंक्शन घेतलं, f ऑफ x is equal to x to the power 4. We are taking the simple function f of x is equal to x to the power 4. हे फंक्शन घेतलं आणि आपल्याला याची कंटिन्युटी चेक करायची आहे at x equals to 2. मग आपण काय चेक करणार, आपल्याला ह्या पॉइंटसाठी या फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आहे, हे फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाहीये. तर कंडिशन नंबर 1 साठी आपण जाणार. मग कंडिशन 1 आपल्याला काय सांगते, कंडिशन 1 साठी आपण चेक करणार की आपला f ऑफ 2 एक्झिस्ट होतो की नाही होत. सो आपल्याकडे f ऑफ x काय आहे, x टू द पॉवर 4. मग f ऑफ 2 किती भेटेल मला, वी पुट x इक्वल टू 2 इनटू द गिवन फंक्शन, वी विल गेट 2 टू द पॉवर 4. सो 2 टू द पॉवर 4 किती भेटेल आपल्याला, किती भेटेल 2 टू द पॉवर 4, 2 टू द पॉवर 4 इज 16. सो इज इट इन्फिनिटी और मायनस इन्फिनिटी. तुमची f ऑफ 2 ची जी व्हॅल्यू आलेली आहे ही इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी आलेली आहे का, नाही. तर आपल्याला f ऑफ 2 हा किती भेटलेला आहे, f ऑफ 2 आपल्याला भेटलेला आहे 16. सो द व्हॅल्यू ऑफ f ऑफ 2 इज 16. मग ही व्हॅल्यू जर 16 येत असेल, ही इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी नसेल, तर यासाठी आपल्याला महत्वाचं काय भेटतं इथे, युअर f ऑफ 2 इज एक्झिस्ट. काय म्हणणार आपण इथे, f ऑफ 2 इज एक्झिस्ट. दॅट मीन्स कंडिशन नंबर 1 इज सॅटिस्फाईड बाय द फंक्शन. कंडिशन नंबर 1 काय झालेलं आहे तुमचं, सॅटिस्फाईड झालेलं आहे. नाव गोइंग टू द कंडिशन नंबर 2. तर कंडिशन नंबर 2 आपल्याला काय सांगते, चेक द लिमिटिंग व्हॅल्यू. त्याची लिमिटिंग व्हॅल्यू चेक करा, लिमिट x टेंड्स टू 2. x टेंड्स टू किती जातो आपला 2, कारण की x इक्वल टू 2 ला आपली काय चेक करायची आहे, फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आहे. सो लिमिट x टेंड्स टू 2 f ऑफ x विच इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, लिमिट x टेंड्स टू 2 f ऑफ x किती आहे आपला, x टू द पॉवर 4 विच इज इक्वल टू. आता इथे आपल्याला माहिती आहे विच इज अ सिंपल फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. सो आपण काय करू शकतो, डायरेक्टली x इक्वल टू 2 पुट करू शकतो. सो हिअर वी पुट x इक्वल टू 2, दॅट मीन्स 2 टू द पॉवर 4 इक्वल टू 16. म्हणजेच आपल्याला इथे काय कळलं की आपला जे लिमिट आहे x टेंड्स टू 2 f of x which is equal to 16. So this is also exist. ही कुठेही आपली मायनस इन्फिनिटी किंवा प्लस इन्फिनिटी आलेली नाही. सो आपली लिमिटिंग व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे, एक्झिस्ट झालेली आहे. आणि थर्ड कंडिशन आपल्याला काय सांगते, जर या दोन्हीही व्हॅल्यू एक्झिस्ट असतील तर या दोन्हीही व्हॅल्यू काय यायला हव्यात, इक्वल यायला हव्यात. सो आपली लिमिटिंग व्हॅल्यू देखील किती आलेली आहे 16 आणि f ऑफ 2 देखील आपला किती आहे 16. सो लास्ट कंडिशन, लिमिट x टेंड्स टू 2 f of x which is equal to f of 2. So the condition number 3rd also satisfied by the
फंक्शन. म्हणजेच काय, तर आपल्या फंक्शननी तिन्ही व्हॅल्यू काय केलेल्या आहेत, सॅटिस्फाईड केलेल्या आहेत. मग जर या तिन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत असेल तर या तिन्ही कंडिशन नुसार आपण काय लिहिणार इथे, देअरफॉर युअर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 2. म्हणजेच तुमचं एक्स टू दी पॉवर 4 हे फंक्शन काय होईल, हे फंक्शन असेल आपलं कंटिन्युअस फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 2. जर या तिन्ही कंडिशन फंक्शनने सॅटिस्फाय केल्या, काय पाहिलं होतं आपण प्रिव्हियस कंडिशन मध्ये, वी आर लर्निंग अबाउट दीज 3 कंडिशन्स. आणि या तिन्ही कंडिशन्स आपल्या एक्झाम्पल मध्ये आपल्या फंक्शननी काय केलेले आहेत, सॅटिस्फाईड केलेले आहेत. सो दॅट्स वाय वी से दॅट द फंक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन. सो अशा प्रकारे आपल्याला काय भेटलेलं आहे, आपलं फंक्शन आपल्याला कंटिन्युअस भेटलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला जी कन्सेप्ट पाहिजे आहे ती कन्सेप्ट आहे आपली कंटिन्युटी फ्रॉम द राईट हँड अँड लेफ्ट हँड लिमिट. म्हणजेच काय, तर आपलं राईट हँड आणि लेफ्ट हँड लिमिट जशा प्रकारे होतं तशा प्रकारे आपली राईट हँड अँड लेफ्ट हँड कंटिन्युटी कशा प्रकारे असते. सो जी थर्ड कंडिशन आपण पाहिली, काय पाहिलं होतं आपण थर्ड कंडिशन मध्ये, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू किती यायला ही व्हॅल्यू, एफ ऑफ ए इतकी इक्वल यायला हवी. सो ही आपण थर्ड कंडिशन पाहिली होती. आणि लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स आपला काय होता, लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स आपल्याला एक्झिस्ट हवा होता. मग इथे जर आपण पाहिलं, इफ वी ड्रॉ अ नंबर लाईन, आता कुठला तरी एक पॉइंट घेऊया आपण ए. मग आता लिमिट मध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत की या ए कडे जर मला अप्रोच करायचं असेल तर मी कुठल्या साइडने अप्रोच करू शकतो, मी दोन साइडनं, एकतर मी राईट हँड साइडने अप्रोच करू शकतो किंवा लेफ्ट हँड साइडनं मी काय करू शकतो, अप्रोच करू शकतो. सो इथे जर मी पाहिलं तर मी राईट हँड साइडने अप्रोच करतोय, इथे मी लेफ्ट हँड साइडनं अप्रोच करतोय. जर मग माझा राईट हँड साइडनं अप्रोच असेल तर आपण ह्या लिमिटला काय म्हणतो, ह्या लिमिटला आपण म्हणतो लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. आणि जर मी लेफ्ट साइडनं अप्रोच करत असेल तर लेफ्ट साइडनं काय होते माझी व्हॅल्यू, लिमिट एक्स टेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स. आता दोन्हीकडनं माझे लिमिट अप्रोच करताय. मग जर मला कोणी राईट हँड कंटिन्युटी विचारत असेल, काय पाहणार आपण इथे, राईट हँड कंटिन्युटी, राईट हँड कंटिन्युटी. आणि दुसरा काय आहे आपल्याकडे, लेफ्ट हँड कंटिन्युटी. म्हणजे जर राईट साइडने अप्रोच करत असेल आणि आपल्या लिमिटची व्हॅल्यू एक्झिस्ट होत असेल, आपल्याला फक्त एक्झिस्ट होऊन चालेल का, तर नाही, ही एक्झिस्ट झाल्यानंतर इक्वल टू काय यायला हवी, विच इज इक्वल टू एफ ऑफ ए, विच इज इक्वल टू एफ ऑफ ए देखील यायला हवी. इकडेही फक्त व्हॅल्यू एक्झिस्ट होऊन चालणार नाही, तर आपल्याला काय झाली पाहिजे, ही व्हॅल्यू इक्वल टू एफ ऑफ ए देखील आली पाहिजे. सो इथे आपण काय पाहिलं, इथे आपण पाहिलं राईट हँड कंटिन्युटी आणि लेफ्ट हँड कंटिन्युटी. जर राईट हँड साइडने अप्रोच करत असाल आणि लेफ्ट हँड साइडने अप्रोच करत असाल, मग याच डेफिनेशनला आपण काय करू शकतो, ह्या डेफिनेशनला आपण दोन डिफरंट टाइप मध्ये लिहू शकतो. मग काय घेणार आपण, जर तीन कंडिशन पाहिल्या, कुठलंही एक फंक्शन घेतलं मी, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि याची कंटिन्युटी मी चेक करत आहे ॲट एक्स इज इक्वल टू ए ला. मग मी काय चेक करणार, मी सुरुवातीला याचे राईट हँड कंटिन्युटी, मग राईट हँड कंटिन्युटीची कंडिशन, राईट हँड कंटिन्युटीची कंडिशन काय होईल माझी, कंडिशन नंबर 1, एफ ऑफ ए एक्झिस्ट. ही कंडिशन दोघांसाठीही काय असेल, सेम असेल. सो फर्स्ट कंडिशन, एफ ऑफ ए एक्झिस्ट. बट कंडिशन नंबर सेकंड, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट. ही आपली ऍक्च्युअल कंडिशन होती. बट आता आपण काय चेक करतोय, आपण इथे चेक करत आहोत राईट हँड कंटिन्युटी आणि इथे आपण चेक करत आहोत
लेफ्ट हँड कंटिन्युटी. मग राईट हँड कंटिन्युटीमध्ये काय घेणार आपण फक्त ए प्लस, म्हणजेच पॉझिटिव्ह साईडनं आपण काय करणार ए कडे अप्रोच करणार आणि ही व्हॅल्यू आपली काय झाली पाहिजे एक्झिस्ट झाली पाहिजे. आणि कंडिशन नंबर 3, लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x विच इज इक्वल टू f ऑफ a. आणि इकडे काय होईल सेकंड कंडिशन, इकडे सेकंड कंडिशन लिमिट x टेंड्स टू a, जसं इथे प्लस घेतलं होतं इथे काय होणार आता मायनस, लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x एक्झिस्ट. आणि इथे काय म्हणणार आपण लिमिट x टेंड्स टू a मायनस f of x which is equal to f of a. and these are the definition of your right hand continuity and left hand continuity. ही काय आहे आपली right hand continuity आणि left hand continuity आहे. मग ज्या वेळेस आपण राईट हँड कंटिन्युटी आणि लेफ्ट हँड कंटिन्युटी अशा दोन वेगवेगळ्या कंटिन्युटी डिफाइन करतो, ह्या दोन वेगवेगळ्या कंटिन्युटी डिफाइन केल्यानंतर राईट हँड आणि लेफ्ट हँड ह्या दोन्हीही जर एक्झिस्ट झाल्या, ह्या दोन्हीही एक्झिस्ट झाल्यानंतर ऍक्च्युअल कंटिन्युटी एक्झिस्ट केव्हा होणार आपली फंक्शनची कंटिन्युटी. आपण फक्त आता कंटिन्युटी बद्दल बोलत आहोत, नॉट युअर राईट हँड कंटिन्युटी, नॉट युअर लेफ्ट हँड कंटिन्युटी, ओनली जस्ट फॉर द कंटिन्युटी. अशा वेळेस कंडिशन आपल्याला लागेल लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x which is equal to f of a and which is also equals to काय यायला हवी तुमची लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x. ज्या वेळेस या तिन्ही व्हॅल्यू काय भेटतील आपल्याला इक्वल भेटतील, दॅट मीन्स युअर लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट अँड ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ॲट अ पॉइंट x इज इक्वल टू a, या तिन्ही व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला इक्वल भेटतील त्यावेळेस आपण काय म्हणणार f इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a. इथे आपण फक्त काय म्हणणार f इज राईट हँड कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a. इथे त्याचा राईट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट झालेली आहे, सो फंक्शन इज कंटिन्युअस फ्रॉम द राईट साइड, फंक्शन इज कंटिन्युअस फ्रॉम द लेफ्ट साइड. ज्यावेळेस दोन्हीही इक्वल येईल त्यावेळेस आपण काय म्हणणार फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a. मग ज्यावेळेस आपण या प्रकारे म्हणतो की एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे, दॅट मीन्स की त्याची राईट हँड कंटिन्युटी सुद्धा एक्झिस्ट करते, फंक्शन राईट हँड सुद्धा कंटिन्युअस आहे आणि लेफ्ट हँड कंटिन्युटी सुद्धा एक्झिस्ट करते, दॅट मीन्स फंक्शन लेफ्ट हँडने सुद्धा काय आहे कंटिन्युअस आहे, म्हणून ते फंक्शन त्या पॉइंटला काय होतं कंटिन्युअस होतं. मग जर लेफ्ट हँड कंटिन्युटी आणि राईट हँड कंटिन्युटीचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय आहे आपलं एक्झाम्पल? आपलं एक्झाम्पल आहे f of x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3/2 when your x varies from 0 to 3. Then your second is 5x minus 4.5 when your x from 3 to 5. आपल्याला हे एक काय दिलेलं आहे स्टेप फंक्शन दिलेलं आहे आणि हे स्टेप फंक्शन आपल्याला काय आहे x इज इक्वल टू 3 साठी या फंक्शनची कंटिन्युटी आपल्याला चेक करायची आहे. मग इथे जर आपण आपली नंबर लाईन पाहिली तर आपण इथे एक नंबर लाईन ड्रॉ केली. 3 वरती आपलं फंक्शन काय केलेलं आहे 3 वरती आपल्या फंक्शनला एक स्टेप दिलेली आहे. मग 3 च्या राईट हँड साईडला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय आहे 3 to 5 म्हणजे 3 च्या पुढे किती व्हॅल्यू आहे आपल्या फंक्शनची? फंक्शनची व्हॅल्यू आहे 5x मायनस 4.5 आणि इकडे 3 च्या लेफ्ट साईडला फंक्शनची व्हॅल्यू काय आहे तर या फंक्शनची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर प्लस 3/2. सो लेफ्ट हँड साईडला आपलं फंक्शन असेल x स्क्वेअर प्लस 3/2 आणि राईट हँड साईडला आपलं जे फंक्शन असेल ते फंक्शन असेल 5x मायनस 4.5. मग आपल्याला काय करायचं आहे आता ॲट x इक्वल टू 3 ला कंटिन्युटी चेक करायची आहे. मग ज्यावेळेस आपण x इक्वल टू 3 साठी कंटिन्युटी चेक करणार आहे मग यासाठी आपण काय करणार ही कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपण इथे लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करणार आणि राईट हँड कंटिन्युटी
चेक करणार आणि एकदा की आपल्याला लेफ्ट हँड आणि राईट हँड कंटिन्युटी भेटली आणि या दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपण काय म्हणणार, आपलं जे फंक्शन आहे हे x = 3 साठी काय होईल, कंटिन्युअस होईल. मग काय करणार आहे आता आपण ऍक्च्युअल कंटिन्युटीच्या डेफिनेशन कडे जाऊया. सो सर्वात सुरुवातीला सोल्युशन मध्ये आपण काय करणार, सो युअर सोल्युशन स्टार्ट फ्रॉम द गिवन थिंग्स. ज्या काही आपल्या गिवन थिंग्स आहेत या गिवन थिंग्स पासून आपलं सोल्युशन स्टार्ट होईल. सो युअर सोल्युशन स्टार्ट फ्रॉम द गिवन थिंग. मग गिवन थिंग मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक फंक्शन दिलेलं आहे f(x). आपल्याला काय चेक करायचं आहे, x = 3 साठी फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आहे. सो सर्वात सुरुवातीला आपण काय चेक करणार, कंडिशन नंबर 1 साठी जाणार. मग कंडिशन नंबर 1 काय सांगते आपल्याला, f(a) ज्या पॉइंटला आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट व्हायला हवी. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल, x = 3 साठी कंटिन्युटी चेक करायची आहे. सो त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावी लागेल, फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. म्हणजेच काय कॅल्क्युलेट करणार आपण, f(3) कॅल्क्युलेट करणार. मग आता दोन्हीही कंडिशन आपण ऑब्झर्व करणार. दोन्हीही कंडिशन मध्ये x = 3 साठी कुठली कंडिशन दिलेली आहे, तर इथे जर आपण पाहिलं तर x = 3 साठी कंडिशन वापरली आहे. हिअर इज 3. सो इथे x = 3 साठी काय फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, x² + 3/2. सो f(3) आपल्याला किती भेटेल, f(3) दॅट मीन्स 3² + 3/2 अँड विच इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला, ही व्हॅल्यू भेटेल आपल्याला 9 + 3/2 विच इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला इथे, 9 2 जा 18 + 3 / 2 म्हणजेच किती भेटेल आपल्याला इथे 21 / 2 म्हणजेच आपल्याला इथे काय भेटलेलं आहे, तर आपल्याला इथे व्हॅल्यू भेटलेली आहे f(3) विच इज इक्वल टू 21 / 2 अँड विच इज नायदर इन्फिनिटी नॉर मायनस इन्फिनिटी. मग आपण काय म्हणणार इथे, सो देअरफॉर f(3) एक्झिस्ट. f(3) आपला काय झालेला आहे, एक्झिस्ट झालेला आहे. म्हणजेच आपल्या फंक्शननी कंटिन्युटीची कंडिशन नंबर 1 काय केलेली आहे, सॅटिस्फाय केलेली आहे. मग त्यानंतर आपण काय चेक करणार, त्यानंतर आपण जाणार कंडिशन नंबर 2 साठी. बट आता कंडिशन नंबर 2 मध्ये आपण काय पाहिलं, कंडिशन नंबर 2 मध्ये आपण पाहतो लेफ्ट हँड अँड राईट हँड लिमिट किंवा फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. बट आता इथे दोन कन्सेप्ट अरायझेस होतील, कुठल्या, लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट. मग सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार, कंडिशन नंबर 2 मध्ये लिमिट x टेंड्स टू a प्लस दॅट मीन्स आपण चेक करणार राईट हँड लिमिट. सो राईट हँड लिमिट आपल्याला काय भेटेल, लिमिट x टेंड्स टू a प्लस f(x) विच इज इक्वल टू, सो a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आता आपल्याला इथे, लिमिट x टेंड्स टू 3 प्लस f(x). आता x कडे 3 कडे आपण कुठल्या साइडने अप्रोच करतोय, प्लस साइन इंडिकेट्स दॅट की वी आर अप्रोचिंग फ्रॉम द राईट साइड. सो राईट साइडला आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय होती, 5x - 3. सो काय घेणार आपण इथे 4.5. सो इथे आपण काय करणार, आपली 3 ची व्हॅल्यू पुट करणार. सो काय भेटेल आपल्याला इथे 5 × 3 - 4.5. तर किती भेटेल आपल्याला ही व्हॅल्यू, 5 3 जा 15 - 4.5. सो 15 - 4.5 दॅट मीन्स किती भेटेल आपल्याला इथे 10.5. सो आपल्याला आपलं राईट हँड लिमिट, हे राईट हँड लिमिट किती भेटलेलं आहे, 10.5 भेटलेलं आहे. मग ही व्हॅल्यू जर आपली 10.5 असेल तर आपण काय म्हणणार, 10.5 विच इज अ नायदर इन्फिनिटी नॉर मायनस इन्फिनिटी. म्हणजेच आपण इथे काय म्हणणार, इथे आपण म्हणणार लिमिट x टेंड्स टू 3 प्लस f(x) एक्झिस्ट. सो राईट हँड लिमिट आपलं काय झालेलं आहे, एक्झिस्ट झालेलं आहे. मग सिमिलरली आपल्याला काय चेक करावं लागेल, लेफ्ट हँड लिमिट देखील चेक करावं लागेल. सो युअर लेफ्ट हँड लिमिट इज लिमिट x टेंड्स टू a - f(x)
इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला इथे, लिमिट x टेंड्स टू 3 मायनस, मग मायनस साठी आपला f ऑफ x किती होता, मायनस साठी म्हणजे 3 च्या लेफ्ट हँड साइडला किती होता, x स्क्वेअर प्लस 3/2. सो आपण काय करणार इथे, ती व्हॅल्यू पुट करणार, x स्क्वेअर प्लस 3/2. सो याची जर आपण लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर किती भेटेल आपल्याला इथे, 3 स्क्वेअर प्लस 3/2 अँड विच इज इक्वल टू 3 स्क्वेअर, दॅट मीन्स 9 प्लस 3/2 विच इज इक्वल टू, आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला 21 डिवायडेड बाय किती भेटेल आपल्याला इथे, 21 डिवायडेड बाय 2, 21 डिवायडेड बाय 2. सो 21 डिवायडेड बाय 2 जर आपण केला तर आपल्याला किती भेटेल, विच इज इक्वल टू 10.5. सो सिमिलरली इथे आपल्याला किती भेटेल, 10.5 आणि 21 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपण इथे f ऑफ 3 याला देखील किती लिहू शकतो, 10.5. सो दिस व्हॅल्यू इज ऑल्सो इक्वल टू 10.5. इथेही आपली व्हॅल्यू किती आलेली आहे, 10.5. देन युअर लेफ्ट हँड लिमिट इज ऑल्सो 10.5. सो यावरनं आपण काय लिहू शकतो, यावरनं आपण इथे म्हणू शकतो लिमिट x टेंड्स टू 3 प्लस f ऑफ x विच इज इक्वल टू f ऑफ 3 विच इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3 मायनस f ऑफ x. या तिन्ही व्हॅल्यू काय झालेल्या आहेत, आपल्या इक्वल आलेले आहेत. म्हणजेच तुमचं फंक्शन लेफ्ट हँड कंटिन्युटी सुद्धा शो करते आणि फंक्शन राईट हँड कंटिन्युटी सुद्धा शो करते. आणि ज्यावेळेस फंक्शनच्या व्हॅल्यूज एक असतील, फंक्शन लेफ्ट हँड अँड राईट हँड कंटिन्युअस असेल तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, देअरफॉर f ऑफ x इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 3. म्हणजेच तुमचं जे फंक्शन होतं f ऑफ x इक्वल टू x square plus 3/2 when 0 is less than or equal to x less than or equal to 3 and which is equal to 5x plus 4.5, sorry 5x minus होता इथे 5x minus 4.5 for 3 less than x less than or equal to 5. याला काय म्हणणार आपण, is continuous at x is equal to 3 and this is your solution. हे काय केलं आपण इथे, फंक्शनची लेफ्ट हँड आणि राईट हँड कंटिन्युटी चेक केली अँड आफ्टर चेकिंग द लेफ्ट हँड अँड राईट हँड कंटिन्युटी फंक्शनची मेन कंटिन्युटी चेक केली आपण x इज इक्वल टू 3 साठी. सो या प्रकारे आपण आपल्या कंटिन्युटी या सेशनची सुरुवात केलेली आहे. कंटिन्युटी या सेशनमध्ये आपण कुठल्या कुठल्या कन्सेप्ट पाहिल्या, कंटिन्युटी या सेशन्समध्ये आपण सर्वात सुरुवातीला जी कन्सेप्ट पाहिली विच इज अ डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. सो नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या तुमच्या 3 कंडिशन्स आहेत कंटिन्युटीच्या, ह्या 3 कंडिशन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक एक्झाम्पल आपण या 3 कंडिशननुसारच सॉल्व्ह करणार आहेत. इथे आपण एक सिंपल एक्झाम्पल पाहिलं होतं की ज्या 3 कंडिशन्स तुम्ही डेफिनेशन्समध्ये पाहिल्या ह्या चेक कशा प्रकारे करणार आपण. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, त्यानंतर आपण लेफ्ट हँड कंटिन्युटी अँड राईट हँड कंटिन्युटी पाहिली होती आणि ती चेक कशा प्रकारे करणार ते देखील आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं की जर आपलं फंक्शन लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही साईडने कंटिन्युअस असेल तर ॲक्च्युअल फंक्शनची कंटिन्युटी चेक करण्यासाठी ह्या दोन्हीही व्हॅल्यू काय घ्याव्या लागतील आपल्याला किंवा काय याव्या लागतील, इक्वल असतील तरच आपण काय म्हणणार, द फंक्शन इज कंटिन्युअस. आणि त्यानुसार आपण काय केलं, एक एक्झाम्पल पाहिलं ज्या फंक्शनमध्ये आपण लेफ्ट हँड कंटिन्युटी आणि राईट हँड कंटिन्युटी कॅल्क्युलेट केली आणि ह्या दोन्हीही कंटिन्युटी इक्वल आहेत हे दाखवून आपण आपल्या फंक्शनला कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 3 या प्रकारे म्हटलं. सो इथे तुमचा जो कंटिन्युटीचा इंट्रोडक्टरी पार्ट होता, कंटिन्युटी काय असते आणि कंटिन्युटी चेक कशी केली जाते, व्हाया ग्राफ ती कशी चेक केली जाते अँड व्हाया डेफिनेशन ती कशी चेक केली जाते, ही कन्सेप्ट आपण इथे पाहिली. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, जसं आपण कंटिन्युटी पाहिलं तसंच आपण काय पाहणार आहोत, डिसकंटिन्युटी. म्हणजेच फंक्शनची कंटिन्युटी जर नसेल, जर आपलं फंक्शन कंटिन्युअस नसेल तर डेफिनेटली आपलं फंक्शन काय असेल, डिसकंटिन्युअस असेल. मग डिसकंटिन्युअस असेल तर कुठल्या टाईपच्या डिसकंटिन्युटीज येतात, मग या डिसकंटिन्युटीज आपण रिमूव्ह करू शकतो का किंवा रिमूव्ह करू शकत नाही, ह्या टाईप आपण डिसकंटिन्युटीमध्ये शिकणार आहेत. सो
we conclude our session continuity introduction part of the continuity. In next session we will continue from the discontinuous functions. Thank you.